सध्या दिवाळीचे दिवस सुरू आहेत आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट पनीर असेल किंवा मिठाईचे पदार्थ देखील दाखल होतात आणि या सगळ्या संदर्भामध्ये सध्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते आपण जाणून घेऊयात। आपल्या सोबत अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ आहेत। सणासुदीचे दिवस आहे, आपण बघतो दरवर्षी सणासुदीच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट पनीर असेल मिठाईचे पदार्थ बाजारात येतात। सध्या काय कारवाई आपल्याकडे? आपण तसं निवड सणसूद म्हणजे सणाच्या काळात थोडा जास्त प्रत्येक सणाला वेगवेगळं महत्त्व आहे। दीपावली हा सगळ्यात मोठा सण सगळ्या जाती धर्मांमध्ये पाळला जातो म्हणून मिठाई वापरली जाते। पण आपण तशी सुरुवात करतानाच अगदी वारीच्या तेव्हापासून अधिकारी जेवढे होते तेवढ्यांना का होईना पण जागरूकपणे प्रत्येक ठिकाणी त्याचं वेळेवर जाऊन त्याची तपासणी करणे वगैरे असा प्रकार दिंडीच्या काळात पंढरपूरच्या वारीच्या वेळेला सुद्धा केला होता। आणि एक महिन्यापूर्वीच गणपती उत्सव सुरू होत असतानाच तेव्हाच सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तशा जे काही उत्पादक आहेत त्यांना सुद्धा तशा नोटिसा, जे होलसेलर लोक आहेत किरकोळवाले आहेत त्यांना सुद्धा नोटिसा देऊन आणि भेसळीच्या बाबतीत सक्त ताकीद दिली होती का जर कोणी तसं काही आढळला तर त्याच्यावर कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। काही पथकं बनवलेत का आपण या तपासणीसाठी? पथकं बनवायला मनुष्यबळ आधीच कमी, मी नेहमी तेच म्हणतो। आणि मग पथक करण्याऐवजी 2-2, 3-3 लोकांनी मिळून ज्या ठिकाणी मनुष्य कमी आहेत तिथं जाऊन आणि त्यांनी एकाला सहकार्य करून आणि तशा पद्धतीने कार्यवाही सुरू केलेली आहे। मागच्या काळामध्ये बनावट पनीर नाशिकमध्ये देखील काही ठिकाणी सापडलेलं होतं। खवा देखील मोठ्या प्रमाणात भेसळीचा बनवला जातोय, त्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहेच ना। तो भेसळ म्हणजे खेळच। माझी तो विनंती आहे उत्पादकांना सुद्धा का आपण माणसं आहोत, माणसांसाठी माणसं मारून पैसे कमवण्यापेक्षा माणसं जगून, माणसं व्यवस्थित राहून आणि 2 रुपये धंदा करायला काही कोणाला हरकत नाही, परंतु मनुष्याची हळहळ तळतळ घेऊन जे पैसे मिळत असतील त्याला काय अर्थ नाही। ही मानसिकता तयार करावी। मग कोणी नोटिसा काढेल, कोणी दंड करेल, कोणी शिक्षा करेल, याच्यापेक्षा उत्पादन करणारी सुद्धा माणसंच आहेत ना। ते जेव्हा उत्पादन करतात तेव्हा त्यांचेच कोणीतरी नाते होते, ते त्याच्यात लाभार्थी असतातच। त्याच्यामुळे त्यांना सुद्धा माझं आव्हान, विनंती राहील की बाबा असं चुकीचं करू नका ना अधिकारी वर्गाला, तर आम्ही सत्य ताकीद दिलेली आहे। काय कारवाईची सूचना? कार्यवाही जे असेल तिथं त्याचा तो साठा जप्त करून त्याचा नियमाप्रमाणे जी कार्यवाही असेल ती करण्याच्या बाबतीत सूचना दिल्या। दंडात्मक कारवाई सोबत काही फौजदारीच्या संदर्भातलं केंद्राचा काही गाईडलाईन आहेत, त्या पद्धतीनं काहींवर फौजदारी सुद्धा करता येते, त्या पद्धतीनं केले गेलेत। मधल्या काळामध्ये जी मिठाईचे दुकानं आहेत त्या ठिकाणी एक्सपायरी ग्राहकांना दिसेल अशा स्वरूपात लावले जावे अशा पद्धतीचे आदेश होते, मात्र त्याचं देखील पालन बऱ्याचदा त्या दुकानदाराकडून होत नाही। पुन्हा त्याचं पुन्हा सूचना देऊन आणि तशा पद्धतीचं एक्सपायरीचं लावायला सांगू आणि एखाद्या 4-2 ठिकाणी का होईना मोठ्यात मोठ्या कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून असं केल्याशिवाय त्याला बंधन होणार नाही। आपण तशा पद्धतीच्या सूचना देतोय। आपण पाहतोय की सध्या सणाचे दिवस आहे आणि त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात मिठाईच्या वस्तू असतील, पनीर असेल, अशा वेगवेगळ्या वस्तूंना मागणी असते आणि याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळीचे प्रकार देखील उघड होतात आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी देखील खेळ या व्यावसायिकांकडून केला जात असतो। त्यामुळे आता अशा पद्धतीने भेसळीचे पदार्थ विकणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती नरहरी झिरवाळ यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कशा पद्धतीने ही सगळी कारवाई होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।